एस-एफ आणि ए-टी-पी एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून Instagramवरती फेक ॲडव्हर्टाइज दाखवून तरुण पिढीला फसवण्याचा प्रकार आज दलित पॅंथरने समोर आलाय. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी दलित पॅंथरचे डॉक्टर स्वप्नील ढसाळे सर, काय सांगाल नेमकं काय प्रकार आहे? मी डॉक्टर स्वप्नील ढसाळ, दलित पॅंथर राष्ट्रीय अध्यक्ष. प्रकार असा आहे की जी एव्हिएशन कंपनीच्या नावाने एक अकॅडमी चालते खारघरमध्ये, ती एक फेक अकॅडमी आहे. या फेक अकॅडमी थ्रू मुलांना बाहेरगावी नेऊन त्यांना टॉर्चर केलं जातं, त्यांचं शोषण केलं जातं, त्यांना नको ते ठिकाणी घेऊन जातात आणि त्यानंतर त्यांच्याकडनं फीज उकळून पॅरेंट्सला प्रेशर केला जातो, ब्लॅकमेल केलं जातं की तुम्ही ॲडिशनल फीज भरा करून, नाहीतर तुमच्या मुलांचं करिअर आम्ही बरबाद करू. यामध्ये काय होतं की ऑलरेडी पॅरेंट्सनी मुलांना त्यांच्याकडे सोपवलं असतं एका विश्वासाने, पण त्या विश्वासाचा विश्वासघात करून हे असे जे अकॅडमी चालवणारे व्यक्ती आहेत ते मोठा मोठा घोटाळा म्हणता येईल याला. म्हणजे आत्ताच्या तारखेला आपल्याकडे 5 पॅरेंट्स जे आले आहेत त्यांची फीज अमाऊंटच 4 करोड प्लस झाली आहे. तसे अजून आपल्याकडे अजून 10 पॅरेंट्स कनेक्टेड आहेत, जे लवकरात लवकर या एफ आय आरमध्ये ॲड ऑन होतील. आणि ही जी आमची मागणी आहे शासनाकडे की तुम्ही अशा अकॅडमिक जे चालवतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना प्रॉपर वेमध्ये अरेस्ट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे हा मॅटर आला तेव्हा त्यानंतरची आतापर्यंतची काय प्रोसेस आहे? कंपनी बंद झाली का? ऑफिसेस बंद झाले का? आणि कोर्टमध्ये पण दाखल केलं का मॅटर? जेव्हा दलित पॅन्थरकडे हा मॅटर आला होता तेव्हा त्यांचा एफ आय आर सुद्धा घेतलं जात नव्हतं पोलिसांकडनं. कुठेतरी पॅन्थरला यामध्ये येऊन ते जबरदस्तीने त्यांना एफ आय आर घ्यायला लावलं आपण पोलिसांना. पहिली म्हणजे पोलिसांनी पॅरेंट्सला एंटरटेन केलंच नाही, तर कुठेतरी आपल्याला पॅन्थर स्टाईलनी त्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि जसं पॅन्थरनी हा मुद्दा हातात घेतला आहे तर आपण एक पॅन्थरची आक्रमक भूमिका असते, ती आक्रमक भूमिका आपण नेहमी बोलतो ना की ठेवली पाहिजे. पण कुठेतरी आपण संविधानाला पण सोबत घेणं गरजेचं आहे. तर आपण संविधानाला सोबत घेऊन प्रॉपर आपली जी वकिलांची टीम आहे, पॅन्थरची एक स्वतःची वकिलांची टीम आहे, ती अशाच पद्धतीने लोकांना मदत करते. तर त्या वकिलाच्या टीमला सोबत घेऊन आपण एफ आय आर लॉन्च करून आज कोर्टामध्ये ही केस चालू आहे. ज्युडिशियल कस्टडीमध्ये 2 अरेस्टसुद्धा झाले आहेत. ते अरेस्ट करण्यासाठी पण पॅन्थरला कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन हंगामा करावा लागला, तेव्हा जाऊन ते अरेस्ट झाले. कारण एफ आय आर देऊन ऑलमोस्ट 3 महिने झाले होते तरी अरेस्ट झाले नव्हते. तर माझं हेच म्हणणं आहे आपले जे मिनिस्टर आहेत फडणवीस साहेब, की थोडासा तुम्ही पोलिसांना यामध्ये फ्री हँड द्यावा किंवा पोलिसांवर प्रेशर द्यावं की कुठेतरी जे सामान्य व्यक्ती आहेत ते जर त्यांच्याकडे आले पोलिसांकडे तर ते घाबरले नाही पाहिजे, उलट त्यांनी त्यांचे मुद्दे त्यांच्याकडे प्रेझेंट करता आले पाहिजे. तर कुठेतरी पोलिसांना त्या पद्धतीने मला असं वाटतं की सहकार्य करणं गरजेचं आहे सामान्य जनतेला. आता आपली मागणी काय आणि पुढची भूमिका काय असणार आहे? माझी म्हणजे पूर्ण पार्टीची पण तीच मागणी आहे, पूर्ण पॅरेंट्सची मागणी आणि स्टुडंट्सची हीच मागणी आहे की त्यांनी जे फीज भरले आहेत ते त्यांना परत मिळावे. कुठेतरी तो जो व्यक्ती आहे जो पैसे घेऊन बसला आहे त्याला अरेस्ट व्हावी. यांचे जे अमाऊंट आहे मुलांचे ते परत मिळावे, म्हणजे ते जे थांबलेलं त्यांचं एज्युकेशन आहे ते पूर्ण करतील. नाहीतर काय होईल की इथे आता त्यांनी करोडो रुपये खर्च केले, पुन्हा लोन घेणं पॉसिबल नाही आहे. याच्यामधनं त्यांनी बँकेकडे आपलं घरं, शेतजमिनी हे गिरवी ठेवून लोन घेतलं आहे. तर कुठेतरी मला असं वाटतं की त्यांचं जर पेमेंट त्यांनी रिलीज केलं किंवा शासनाने इथे कुठेतरी इंटरफिअर करून ह्या मुलांचं पुढचं भविष्य काय असेल त्याच्यावर थोडंसं डिसिजन घेऊन एव्हिएशन आपलं DGCA बरोबर सोबत येऊन काय करता येईल आणि अशा अकॅडमिक्सला आळा कसा घालता येईल यावर काम करा. पुढची भूमिका काय असणार? पॅन्थरची हीच भूमिका आहे की जेवढं होईल तेवढं ह्या केसला न्याय द्यावा. त्यापुढे शासनाकडे आम्ही मागणी करतो. तर आपल्यासोबत होते डॉक्टर स्वप्नील ढसा, ज्यांनी सांगितले की कारवाई तर सुरूच आहे, पण सरकारने जे लॉस झाले पालकांचं पेमेंटच्या संदर्भात, ती कमीत कमी भरपाई करून द्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास, मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई.
SFA आणि ATP कंपनीच्या माध्यमातून जी फसवणूक झाली आहे त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काय पालक आहेत सर, काय सांगाल? पहिलं आपलं नाव सांगा आणि कशा प्रकारे आपल्याला कळालं की फसवणूक झाली? माझं नाव संजय वैद्य. माझ्या मुलीला आम्ही इंस्टाग्रामवरची ॲडव्हर्टाइजमेंट बघून तिकडे ॲडमिशन घेतली ऑक्टोबर 2024ला. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025ला तिला दुबईला पाठवण्यात आलं, जेव्हा की MOU झालेला US बेसचा. दुबईला फुजेराला पाठवण्यात आलं. फुजेरा एव्हिएशन अकॅडमीशी आमचं टायअप आहे सांगून पाठवण्यात आलं. तिकडे आमच्या असं लक्षात आलं की जे अकादमीचे ओनर आहेत पंकज अनिल कृष्णन आणि त्यांची स्टाफ सेजल चौधरी हे तिकडे होते आणि तिथे ते स्वतः सतत स्मोकिंग, अल्कोहोल ड्रिंकिंग आणि ड्रग्समध्ये बिझी असायचे. ते मुलांना देखील ते पूर्ण प्रयत्न करायचे की त्याच्यात गुंतवून ठेवू, अडकवून ठेवू. जी मुलं गुंतली त्यांचे ते व्हिडिओज वगैरे बनवतात, फोटो काढतात. अत्यंत गोड बोलून हे धंदे चालतात आधी, आणि जेव्हा मुलांच्या पालकांकडून त्यांची पूर्ण फी येते तेव्हा ॲक्च्युअल ट्रेनिंग थांबवतात आणि मग सांगतात माझ्याकडे तुमचे फोटो व्हिडिओज आहेत, आणि अशा तऱ्हेने त्यांना थ्रेटनिंग आणि ब्लॅकमेलिंग करतात. आणि हे आमच्या बाबतीत झालं. आणि मग आम्हाला लक्षात आलं की अरे हे प्रत्येक मुलाच्या बाबतीत आणि पालकांच्या बाबतीत होत आहे. मग सगळ्या पालकांनी मुलांना इथे बोलवून घेतलेलं आहे. पालक एकत्र आले आणि त्यांनी 22 डिसेंबर 2025ला पालघर पोलीस स्टेशनमध्ये FIR लॉन्च केला. FIR नंबर 509 खारघरमध्ये, खारघर पोलीस स्टेशनमध्ये 22/12/25ला FIR लॉन्च केलेला आहे. पोलिसांचे आता तहकीकात म्हणजे काय चालू आहे. सेजल चौधरी आणि वैष्णवी नायक यांना अटक झालेली आहे, पण मेन अॅक्युज पंकज अनिल कृष्णन हा अजूनही फुजेरा दुबई येथे UAE मध्ये लपून बसलेला आहे. आणि आता तो वॉरचं कारण देतोय त्याचे वकील, पण त्याच्या आधी 2 महिने तो इकडे यायला तयार नव्हता. तसंच सेजल चौधरी आणि वैष्णवी नायक पण पळून जात होत्या. सतत त्या स्वतःची जागा बदलत होत्या. मोबाईल फोन 3-4 त्यांनी वापरलेले आहेत, नंबर बदलून बदलून वापरलेले आहेत. तरीही शिताफीने पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे. सध्या त्या पोलीस अरेस्टमधून ज्युडिशियल कस्टडीमध्ये गेलेल्या आहेत. थँक्यू. तर आपल्यासोबत होते काही पालक ज्यांनी पंकज अनिल कृष्णन यांना गिरफ्तार करण्याची मागणी करत आज पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. व्हिडिओ मी प्रियंका सिंग, दिव्य भारती न्यूज, मुंबई.